मोदींचा व्हिडिओ संदेश हा समोर आल्यानंतर आता विरोधकांकडून त्यांचा समाचार घेतला जातोय। संजय राऊतांनी सुद्धा त्यांच्या या व्हिडिओवर प्रहार केलाय। राजधानीमधील आंदोलनामुळे मोदी आणि शाह भयभीत झालेले आहेत असं ते म्हणाले। रात्री 8 वाजता संबोधित करणारे भीतीतून मध्यरात्री लाईव्ह आले। खासदार संजय राऊतांनी मोदींवर हल्लाबोल केला। पेपरफुटी विरोधी कायद्याच्या घोषणेवरून घणाघात केलाय। तुम्हीच कायद्याची मोडतोड करता आणि त्याचं काय असाही थेट सवाल राऊतांनी उपस्थित केलाय। सरकारला उपोषण सोडवून घेण्याचं श्रेय घ्यायचं होतं। अमित शहा भयभीत होते, नरेंद्र मोदी भयभीत आहेत। एरवी नरेंद्र मोदींना देशाला संबोधित करण्याची वेळ 8 असते। काल रात्री 12 वाजता मोदी समाज माध्यमावरती आले, म्हणजे 8 पासून 12 वाजेपर्यंत ते भयभीत अवस्थेत होते। या देशामध्ये पक्षांतर बंदी कायदा आहे, म्हणून पक्षांतर याने थांबवलीत का? पक्षांतर बंदी कायदा मोडून आमदार खासदार विकत घेतले जात आहेत। मोदींवरती विश्वास कोण ठेवतं का? तुम्ही पण ठेवू नका मोदींवरती विश्वास, अजिबात ठेवू नका, बर्बाद व्हाल। पक्षांतर बंदी कायदा अत्यंत कठोर आहे। पक्षांतर बंदी कायद्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या फुटीला आणि परस्पर विलिनीकरणाला अजिबात त्यांनी महत्त्व दिलेलं नाही किंवा शक्यच नाही, मान्यता नाही। तरी मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस हे जे लोक आहेत राजकारणातले, हे पक्ष फोडतात, आमदार खासदार विकत घेतात, लोकसभा अध्यक्ष त्याला मान्यता देतात बेकायदेशीरपणे। ही त्या कायद्याशी, संसदेत झालेल्या कायद्याशी बेईमानी आहे। त्याच्यामुळे मोदी जो काय नवीन कायदा आणतात ती त्याच्यापेक्षा मोठी बेईमानी आहे।